नमस्कार. कान्हा स्वतःशीच बोलत असतो. माच्या मनात खरोखर तेजस्विनी आंटीबद्दल खूपच गैरसमज निर्माण झालेत. पण ते गैरसमज कसे दूर करायचे तेच मला कळत नाही. पण काहीही करून मा आणि तेजस्विनी आंटीची एकमेकींशी गाठभेट होऊन द्यायलाच पाहिजे, जेणेकरून त्या दोघी एकमेकींशी बोलतील आणि सगळं काही सॉल्व्ह होईल. तेवढ्यात मात्र तिथे तेजस्विनी आलेली असते. ती कान्हाला बोलते, कान्हा तुझे कसे आभार मानू तेच मला कळत नाही. कान्हा जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, तेजस्विनी आंटी प्लीज, तुम्हाला माझे आभार मानायची गरजच नाही. खरं तर तुम्हीच सखीची आई आहात याची मला खात्री आहे. आणि एक ना एक दिवस ही गोष्ट सखीला नक्कीच पटेल. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, कान्हा तुझ्या तोंडात साखर पडो आणि असंच घडो. खरं सांगू का कान्हा, मला सुद्धा असंच वाटतं. खरंच मनापासून मनापासून माझी इच्छा आहे की लवकरात लवकर माझ्या मुलीने मला स्वीकारावं आणि त्या सरकारचा खेळ खल्लास करावा. त्या मनस्विनीला मला तिची लायकी दाखवायची आहे. तेव्हा कान्हा बोलतो, तेजस्विनी आंटी काळजी करू नका. तुम्ही त्या त्या सरकारला तिची लायकी दाखवणारच. एक दिवस असा उगवेल की त्या दिवशी तुम्ही स्वतः तिचा हात धरून तिला फरफटत घराबाहेर काढाल आणि तुमच्या या घरात तुमच्या कुटुंबासोबत कायमचं राहाल. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने तेजस्विनी बोलते, असं झालं ना तर मला खूपच आनंद होईल. खरं सांगू का कान्हा, मी खरंच या दिवसाची खूप वाट बघतीये. कान्हा मला बाकी काही नकोय. मला या प्रॉपर्टीची अजिबात लालच नाहीये. मला माझ्या कुटुंबासोबत कायमचं राहायचंय. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी कान्हा बोलतो, खरंच तुम्ही दोघी सख्या जुळ्या बहिणी, पण तुमच्या विचारसरणीत आणि त्या सरकारच्या विचारसरणीत जमीन अस्मानाचा फरक आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, हाताची पाची बोटं सारखी नसतात कान्हा, तसंच असतं. अरे तू असा विचारच का करतोयस कान्हा. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, मी असा विचार नाही करत आहे. खरं सांगू का, मला कळतच नाहीये की मी काय करावं ते. तेजस्विनी आंटी, उद्या आपण सखी सदन चाळीमध्ये जाऊया का. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हो कान्हा, आपण नक्कीच सखी सदन चाळीमध्ये जाऊया. एकदा जर का आपण सखी सदन चाळीमध्ये गेलो ना तर मला खरंच खूप भारी वाटेल. अरे माझ्या सगळ्या राघव सोबतच्या आठवणी जाग्या होतील. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, उद्या आपण सखी मॅडमना सुद्धा घेऊन जाऊया. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, काय रे कान्हा, सखी तुझी बायको आहे ना, मग तिला मॅडम मॅडम असं का करतोस. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सवय झाली आहे ना ती, म्हणूनच मी मॅडम मॅडम असं बोलतो. तेव्हा मात्र तेजस्विनी हसायला लागते. इकडे सकाळी सकाळी कान्हा, सखी, तेजस्विनी सखी सदन चाळीमध्ये आलेले असतात. तेव्हा तिथे दाभाडे मावशी सुद्धा असतात. दाभाडे मावशी तेजस्विनी कामतशी खूप आदराने बोलत असतात. त्यावेळेला तेजस्विनी सुद्धा त्याची खूपच मनापासून चौकशी करत असते. हे बघून खूपच आनंद सखीला होत असतो. सखी स्वतःशीच म्हणत असते, चाळीतल्या लोकांशी खरंच याआधी कधी सरकार आदराने बोलले नाहीत. खरं सांगायचं तर तेव्हा मला खूप वाईट वाटायचं, खूप मन असं भरून यायचं. पण आता मात्र मला कळून चुकलंय. मी नको त्या गोष्टींचा विचार करत होते आणि आता मला खरंच समजलंय, सरकार मुळात या माणसांची चांगलं का वागतील, कारण त्या तेजस्विनी कामत नाहीत म्हणूनच. तेवढ्यात मात्र कान्हा बोलतो, सखी मॅडम हाच विचार करताय ना की ही बाई या चाळीतल्या लोकांशी एवढं आदराने कसं काय वागते. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा तू माझ्या मनातलं ओळखतोस कसा काय. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम मी तुमच्या मनातलं सगळं काही ओळखू शकतो. सखी मॅडम आता तुम्हीच बघा ना, तुम्ही या बाईला या चाळीतल्या लोकांशी आदराने बोलताना बघा. तेव्हा लगेच सखी बोलते, हो ना, हा आदर मी कधी सरकारच्या बाबतीत बघितलाच नाही. सरकार ज्या पद्धतीने या चाळीतल्या लोकांशी वागते ना ते सर्व काही मला समजतं, पण मी काहीच बोलू शकत नाही. तेवढ्यात मात्र आपल्याला तिथे असं पाहायला मिळतं, तिथे मा आलेली असते आणि त्याच वेळेला तेजस्विनी कामतचं लक्ष मावरती पडतं आणि ती मोठ्याने हाक मारते, मा. मा हा शब्द ऐकल्यानंतर
मा अचानक थांबते आणि मा स्वतःशीच बोलते, या बाईने मला कसं काय ओळखलं? ही बाई नक्की आहे तरी कोण? तेव्हा मात्र तेजस्विनी लगेच त्या माच्या दिशेने जाते. तेव्हा लगेच मा तिथून जात असते. त्यावेळेला तेजस्विनी मोठ्याने बोलते, मा मा हो, कुठे जाताय? थांबा ना. अहो, तुमच्या तेजस्विनीला तुम्हाला भेटायचं नाहीये का? तेव्हा लगेच मा तिथे थांबते. त्यावेळेला सखी तेजस्विनीला बोलते, तुम्ही यांना ओळखता का? तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, सखी बाळा, असं काय करतेस? अगं या मा, तू यांना ओळखत नाहीस का? अगं बाळा, तू कसं ओळखशील? तू खूपच लहान होतीस, पण यांच्या नातवासोबत कबीर सोबत मात्र तू आवडीने खेळायचीस. तेव्हा मात्र सखी बोलते, काय? पण कधी या सुद्धा मला बोलल्या नाही. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, मा मा तुम्ही मला ओळखलं नाहीत का? त्यावेळेला लगेच मोठ्यानी मा बोलते, तुझ्या तोंडात माझा शब्द सुद्धा घेऊ नकोस. तू कसा काय माझा शब्द काढतेस? कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, मा असं का बोलताय तुम्ही? मा, याआधी तर तुम्ही मला लेक म्हणायचात आणि तुम्हाला माझ्या तोंडून मा हा शब्द ऐकला तर खूपच आनंद व्हायचा. त्यावेळेला मा बोलते, हो ना, व्हायचा आनंद, पण जिला मी माझी मुलगी मानलं तिनेच माझ्या मुलाचा विश्वासघात केला. तिनेच माझ्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि माझ्या सुनेला मात्र कायमचं. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, मा मा मी हे सर्व मी नाही केलं. मा हे सर्व त्या सरकारने केलंय. त्यावेळेला कान्हा बोलतो, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. ह्या ज्या बोलतायत ना तेच खरं आहे. खऱ्या तेजस्विनी कामत या आहेत आणि ज्या तेजस्विनी कामत म्हणून इतकी वर्ष आपल्या समोर राहतायत त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून फक्त आणि फक्त सरकार म्हणजेच मनस्विनी आहे. तीच तेजस्विनीची जुळी बहीण. हे ऐकून सरकार बोलते, काय? याचा अर्थ माझ्या मुलाला मारलं ती ही मुलगी नाहीच? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, नाही. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, मा मा त्यात मनस्विनीने खूपच चुकीचं केलंय. मी ज्याला भाऊ मानलं त्याला त्याला तिने मारलं. आता मात्र मी तिला माफ करणार नाही आणि या सर्व चुकींची शिक्षा मात्र तिला मिळणार. मा, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. त्यावेळेला मा बोलते, विश्वास विश्वास कोणावरती ठेवायचा ना तेच आता मला कळत नाहीये. समजतच नाहीये काय करावं ते. पण एकच सांगेन, आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी मा बोलते, तेजस्विनी खरंच सॉरी. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, मा सॉरी बोलायची काही गरज नाही. तुमचा सुद्धा गैरसमज झाला असणार मा. त्यावेळेला लगेच मा बोलते, तेजस्विनी मला माफ कर, खरोखर माझं चुकलं. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, म्हणजे मा तुमचं कधीच काही चुकू शकत नाही. त्यावेळेला लगेच मा बोलते, तेजस्विनी तुझ्या समोर हा जो कान्हा उभा आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा नातू कबीरच आहे, कबीर किर्लोस्कर. हे ऐकल्यानंतर तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. सखी मोठ्याने बोलते, काय? म्हणजे इतक्या वेळा तुम्ही माझ्या समोर आला तरी सुद्धा याने त्याची खरी ओळख लपवली. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. सखी मॅडम, माझ्याकडे पर्याय नव्हता म्हणून मला हे सर्व लपवावं लागलं. सखी मॅडम, तुम्ही प्लीज असा विचारच करू नका. तेव्हा सखी बोलते, मग कसला विचार करू कान्हा मी? कान्हा, मला कळतच नाहीये नक्की काय खरं काय खोटं ते. इतकी वर्ष ज्या बाईला मी माझी आई मानत होते ती बाई माझी आई नाहीच आणि तुला तुला मी माझा नवरा म्हणून स्वीकारलं तर तुझं खरं नाव कान्हा माडिक नाहीच आहे. हे ऐकून कान्हा सखीला बोलतो, सखी मॅडम माझा सुद्धा नाईलाजच. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा अशी काय मजबुरी होती तुझी की तू माझ्यापासून सर्व सत्य लपवलंस? कान्हा प्लीज सांग. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम मी काय करणार होतो? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सखी मॅडम, त्या बाईने माझ्या वडिलांना मारलं, त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याच्यानंतर माझी आई कायमची वेड्यासारखी वागायला लागली. ती तर कोणालाच ओळखत नाही. सखी मॅडम, तुम्ही स्वतः तिला पाहिलं आहे. तेव्हा लगेच मोठ्याने सखी बोलते, कान्हा रे काय बोलतोस तू? मी तुझ्या आईला कसं काही पाहीन? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, आठवा ना जिथे तुम्ही
आपल्या कुलपीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, तिथे तुम्हाला एक बाई भेटली होती. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून माझी आई आहे. हे ऐकल्यानंतर सखी बोलते, कान्हा, अरे एवढं सगळं लपवायची गरज काय होती तुला कान्हा? तू मला या सर्व गोष्टी सांगायच्या होतास ना? तेव्हा कान्हा बोलतो, सखी मॅडम, अहो कसं सांगणार होतो मी तुम्हाला या सर्व गोष्टी? सखी मॅडम, प्लीज प्लीज तुम्ही विचार करा ना. तेव्हा लगेच सखी बोलते, मला खरंच कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाहीये. आणि प्लीज प्लीज आता तुम्ही सर्वांनी माझ्याशी जे काही खोटं बोललात ना ते थांबवा. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, सखी बाळा, असं रागारागाने कोणताच निर्णय घ्यायचा नाही. तो तुला बोलतोय ना की त्याने मुद्दामून नाही केलं म्हणून, तरी सुद्धा तू चिडचिड का करतेस? सखी बाळा, स्वतःला शांत कर. कान्हा कधीच तुला फसवू शकत नाही बाळा. तेव्हा लगेच सखी बोलते, माझा तर आता विश्वासच राहिला नाहीये. खरं सांगायचं तर माझा आता कोणावरतीच विश्वास नाहीये. तेव्हा लगेच मोठ्यानी मा बोलतात, सखी बाळा, विश्वास ठेव. कान्हाला कधीच तुला फसवायचं नव्हतं आणि कान्हा कधीच तुला बाळा फसवूच शकत नाही. तू हा विचारच का करतेस? तेव्हा लगेच सखी बोलते, त्या सरकारला तर आता मी सोडणारच नाही. नाही ना तिला तिची योग्य लायकी दाखवली तर बघा, ती सरकार पूर्णपणे रस्त्यावर येईल. आता आपण सर्वांनी मिळून त्या सरकारच्या विरोधात प्लॅन रचायचा. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, तुम्ही माझी साथ द्याल? तेव्हा लगेच सखी बोलते, हो, मी माझ्या बालपणीच्या मित्राची नक्कीच साथ देईन आणि कायम मी त्याच्या सोबत असेल. कान्हा, आजपर्यंत हा लढा तू एकट्याने लढवत आणलास, पण यापुढे मात्र मी तुझ्या सोबत असणार. हे ऐकल्यानंतर कान्हाला खूपच आनंद होतो. त्यावेळेला लगेच कान्हा मोठ्याने बोलतो, आता मात्र मी सगळ्यांच्या मदतीने त्या सरकारवरती मात करू शकतो. आजपर्यंत फक्त आणि फक्त मी एकटाच त्या सरकारशी लढत होतो, पण आज माझं सर्व कुटुंब माझ्या सोबत आहे, माझी बायको माझ्या सोबत आहे. त्यावेळेला तेजस्विनी बोलते, कान्हा, तू काळजी करू नकोस. नाही ना त्या मनस्विनीला तिच्या पापाची शिक्षा मिळवून दिली तर नावाची तेजस्विनी राघव कामत नाही. तेव्हा लगेच सखी बोलते, आई, आता तर मला तुझी परीक्षा घ्यायचीच नाहीये. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, असं नाही करायचं. असं केलंस तर नक्कीच त्या सरकारला संशय येईल. आपल्याला तिला असंच झुलत ठेवायचं आहे. तू तिच्या बाजूनेच उभं राहा. तू असंच म्हणत राहा की इतकी वर्ष मी सरकारलाच माझी आई मानत आली आहे, तर मग मी तुला आई कशी काय मानेन? तू माझी परीक्षा घेत राहा. त्या प्रत्येक परीक्षेत मी पास होण्याचा प्रयत्न करेनच. मुळात मी पास होईनच, पण काही झालं तरी तिला असंच वाटलं पाहिजे की तू मात्र तिच्या छत्रछायेखाली आहेस. तेव्हा लगेच सखी बोलते, आजपर्यंत त्या सरकारमुळे माझी सगळी नाती माझ्यापासून कायमची दुरावली, पण आता मात्र मी तिला सोडणार नाही. तिला तिची योग्य लायकी दाखवणार. माझ्या वडिलांना तिने मारलं ना, माझ्या बाबांच्या खुनाला आणि कान्हाच्या बाबांच्या खुन्याला मी सोडणार नाही. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, सखी मॅडम, तुम्ही माझ्या सोबत आहात म्हटल्यावरती प्रश्नच मिटला. आता काही झालं तरी सुद्धा आपण सरकारला कायमचं जेलमध्ये पाठवायचं. तिच्या पापाचा घडा भरलाय. तेव्हा लगेच सखी बोलते, हो कान्हा, तिच्या पापाचा घडा भरलाय. आता आपण सगळेजण एकत्र आहोत. त्यावेळेला लगेच मोठ्याने कान्हा बोलतो, आता चला आपण घरी जाऊया, नाहीतर तिला संशय येईल. त्यावेळेला मा तेजस्विनीच्या जवळ जाते आणि तेजस्विनीला बोलते, तेजस्विनी, खरंच सॉरी. आजपर्यंत तुझ्यावरती खूपच आरोप केले. नाही ते तुला बोलले. तुझ्याबद्दल खूपच माझ्या मनात घाणेरडं काही शिजत होतं, पण आता मात्र खरंच सांगते, मी काही झालं तरी सुद्धा मी आता तुझ्या सोबत आहे. त्यावेळेला लगेच मोठ्याने तेजस्विनी बोलते, मा, तुम्ही असा विचारच का करताय? त्यावेळेला कान्हा बोलतो, मा प्लीज असा विचार नको करूस. आणि तू जे काही करत होतीस ना ते तुझ्या लेकाच्या खुन्याबद्दल. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, पण मला तुझं हे वागणं आवडलं नाही. तू मला विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी सांगायला हव्या होत्यास. तेव्हा कान्हा बोलतो, सखी मॅडम, खरंच तुम्हाला आठवल्या असत्या का?
तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, आता ते सर्व जाऊ देत, आता आपण सगळ्यांनी एकत्र मिळून त्या सरकारचं वर्चस्व आहे ना ते कायमचं ढासळायचं आहे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, हो, पण इकडे मात्र सरकार खूपच चिंतेत असते. त्यावेळेला तिथे गौतम असतो आणि गौतम मोठ्याने बोलतो, काय आहे ना सरकार, आता तुमचं राज्य कायमचं तुमच्या हातातून निसटत जाणार. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, गौतम, स्वतःला खूपच शाणा समजू नकोस. कोण समजतोस कोण तू स्वतःला? तुझी लायकी तरी आहे का? गौतम, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वाटेला जायचं नाही. तेव्हा मात्र गौतम बोलतो, मला गप्पच राहायला सांगा हो, आणि मी गप्प राहण्याचा प्रयत्न सुद्धा करतोय. पण तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना तरी माझ्या वाटेला जायचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करायचा नाही. आता सगळं काही संपल्यात जमा आहे, कळतंय का गौतम? तेव्हा मात्र गौतम मोठ्याने बोलतो, सगळं काही संपणार आहे पण तुमचं, कारण आता तेजस्विनी वहिनी या घरात कायमची परत आली आहे. आजपर्यंत सरकार म्हणून आमच्यावरती राज्य केलं, आम्हाला घाबरवून ठेवलं, पण आता मात्र तुमचं हे वर्चस्व कायमचं ढासळणार. त्यावेळेला लगेच सरकार बोलते, बघूया ना कुणाचं वर्चस्व ढासळतंय ते. त्याआधीच मी त्या तेजस्विनीला कायमचं या घराबाहेर काढेल. तेव्हा मात्र मोठ्याने तेजस्विनी बोलते, असं होणारच नाही मनस्विनी, तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू मला घराबाहेर नाही काढू शकत. तेजस्विनी, तुझं राज्य आता संपलं. आता या घरात फक्त आणि फक्त आम्ही सगळेजण सुखाने नांदणार. तेव्हा मात्र तेजस्विनी बोलते, आता संपलंय ना, आता निघ ना इथून. त्यावेळेला मनस्विनी बोलते, संपला माझा खेळ नाही, तुझा खेळ संपला. आता मात्र मी तुला कायमचं संपवणार. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तेजस्विनी मनस्विनीवरती भारी पडेल का? आणि खरोखर चाळीमध्ये जो काही प्लॅन शिजलाय तो प्लॅन यशस्वी होईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.